सनई चौघडे या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण बघतो की शर्वरी अचानक त्या पार्टीमध्ये आलेली असते आणि तो तिला बाजूला घेतो आणि म्हणतो की एक काम कर. ती म्हणते की अरे, आणि ती म्हणते की काय. जय म्हणतो की काहीच नाही. तो म्हणतो की बोलूच नको तू. जय तिला ताकीद देतो की कोणी काहीही विचारलं तरी बोलायचं नाही, नुसतं स्माईल करायचं. आणि जय तिला विचारतो देखील की कसं करणार आहेत. शर्वरी तेवढ्या त्याला स्माईल करून दाखवते आणि म्हणतो की बस एवढंच. तो तिला सांगत असतो की होला हो आणि नाहीला नाही. ओके. तो तिला म्हणतो की काहीही बोलायचं नाही. आणि प्रेक्षकांना आता त्या पार्टीमध्ये आलेले सगळे जयला हाय हॅलो करत असतात. बिचारा आधीच खूप टेन्शनमध्ये आलेला असतो. तो म्हणतो की ओ माय गॉड, आणि म्हणतो की सगळे इकडेच बघतायत. आणि जय तिला सांगत असतो की हे बघ, ही बिझनेस पार्टी आहेत आणि पार्टी ज्यांनी होस्ट केली आहेत ना ते मिस्टर चौधरी, एक मोठं नाव आहेत. आणि जय तिला सांगतो की आपल्याला यांच्यासोबत डील करायचे आहेत. तर शर्वरीचं लगेच त्यावर उत्तर असतं. ती म्हणते की आत्ता. आणि जय तिला सांगतो की जरा हळू बोलत जाव, तोंड बंद ठेव. आणि जय तिला परत सांगतो की मी तुला रिक्वेस्ट करतो, जरा सांभाळून वाग, उगाच वाद घालू नकोस. तो म्हणतो की पटलं नाही तरी हो म्हणायचं. आणि तो म्हणतो की आणि नाहीच कळलं तर माझ्याकडे बघ, मी समजून जाईल. आणि इकडे तिकडे बघतो. परत जय चिडतो आणि म्हणतो की कळतं का नाही तुला. आणि शर्वरी सुद्धा चिडून म्हणते की हा रे बाबा, कळतंय, किती लेक्चर देतोस. आणि शर्वरी म्हणते की तसंही कोण येणार आहे माझ्याशी बोलायला. आणि आता जय तिला सांगणार तेवढंच शर्वरी म्हणते की समजलंय, बाकी काही नाही, पण स्माईल करायची, जास्त बोलायचं नाही, हळू हसायचं, होला हो नाहीला नाही. जय परत तिला म्हणतो की आगाऊपणा करू नकोस. आणि बघा शर्वरी आता त्याची मजाक घेत असते. ती म्हणते की ट्राय करेल. जय अजून चिडवतो आणि म्हणतो की अगं. शर्वरी म्हणते अरे मस्ती करते, नाही करणार. आणि आता तिला परत जय म्हणतो की एक लक्षात ठेव, यांच्यासोबत आपल्याला पुढे डील करायचंय, संबंध ठेवायचे, शेवटचं सांगतो आहे, लक्षात ठेव. आणि शर्वरी म्हणते जय म्हणतो की असंच स्माईल ठेवायची आणि मान हलवायची. जय म्हणतो की चल, मिस्टर चौधरींना भेटतो आणि मला निघता येईल, मला आज टेन्शन आलेलं आहे. आणि इकडे आता जय पुढे गेल्यानंतर शर्वरी त्याची ॲक्टिंग करते. आणि मिस्टर चौधरींना जय भेटतो आणि त्यांना म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर चौधरी. आणि त्या म्हणतात की थँक्यू. त्या म्हणतात की तेजस्विनी नाही आली. जय म्हणतो की नाही. आणि जय म्हणतो की ती नवीन रेस्टॉरंटच्या कामात बिझी आहेत. आणि ही इकडे अल्पना आता तिच्या मैत्रिणीपासून बाजूला येते आणि जयला भेटते. आणि तिकडनं जोरात येते आणि म्हणते की ओ हॅलो जय. आणि त्याला हलगद अशी मिठी मारून म्हणते की लॉंग टाइम हा. आणि हे बघून मात्र शर्वरी स्वतः इतकी शॉक होते. पण आता आपल्याला माहीतच आहेत की जयला अल्पना काही एवढीशी आवडत नसावी, किंवा आपल्याला तर माहीतच आहेत की तो बायकांशी एवढा संबंध ठेवत नाही. म्हणून तो मिस्टर चौधरींना म्हणतो की मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, चला. आणि आता ती अल्पना शर्वरीला भेटते आणि म्हणते की हाय, मी अल्पना, तू जयसोबत +1 म्हणून आली आहेत का. शर्वरी हलक्या आवाजात म्हणते की हो. अल्पना म्हणते की नाईस. आता अल्पना शर्वरीला नाव विचारते. नाव काय म्हणालीस. शर्वरी सांगते की शर्वरी परब. आणि प्रेक्षकांना आता अल्पना आणि शर्वरीमध्ये कॉन्व्हर्सेशन चालू असतं. त्यामुळे अल्पना शर्वरीला विचारते की तू त्याच्या ऑफिसमध्ये काम करते ना, मग त्याला बायका आवडत नाही तर तू. मग आता शर्वरी सांगते की साक्षीमुळे आम्ही त्या कंपनीत काम करतो. आणि मग अल्पना सांगते की आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो आणि मला तो आवडायचा देखील, आणि मी त्याला प्रपोज देखील केलं होतं, पण त्याने नाही म्हटलं, कारण तो बोलला की आय हेट विमेन्स. आणि आता शर्वरी सांगते की आत्ताही काही बदललेलं नाही आहेत. अल्पना म्हणते की असं कसं नाही बदललं, आज चक्क तो तुझ्यासोबत आला आहेत पार्टीमध्ये. आणि प्रेक्षकांनो, इथे अल्पनाने आता सगळ्या फ्रेंड्सला बोलावून सांगितलेलं असतं की शर्वरी जयची गर्लफ्रेंड आहेत. आणि आता बघा, तिने जयला खाली बघावं यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या असाव्यात. आणि आता शर्वरीचं लक्ष सगळीकडे जयकडे असतं. जयला हे लक्षात येतं आणि तो तिथे येतो. आणि प्रेक्षकांनो, शर्वरी काही बोलायच्या आधीच ती अल्पना म्हणते की आय एम सो हॅप्पी की तुला शर्वरीचं प्रेम कळलं. आणि तेवढ्या तिथे अनाउन्समेंट होती की मेहरबार कदरदान, वेलकम टू द पार्टी. आणि सगळ्यांचं लक्ष आता त्या आवाजाकडे जातं.
आणि तेवढ्यात तो म्हणतो की सगळ्यात आधी मी मिस्टर अँड मिसेस चौधरी यांच्याकडून तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. आणि प्रेक्षकांनो आता शर्वरी झालेला प्रकार जयला सांगते आणि जय म्हणतो की मूर्ख आहेस का तू, तुला बोलता नाही आलं का. पण आता शर्वरी काय बोलणार. इकडे मिसेस चौधरी त्या त्या व्यक्तीच्या कानात काहीतरी सांगितलं आणि त्याने एक अनाउन्समेंट केली की आपल्या इथे एक क्यूट कपल आहेत, जय खानोलकर आणि त्यांची गर्लफ्रेंड. आणि प्रेक्षकांनो अनाउन्समेंट झाल्यानंतर आता सगळेजण डान्ससाठी येतात आणि अल्पना जयसोबत येते. अल्पनाचा तिरस्कार जय करतो, त्यामुळे अल्पना तिथनं निघून जाते आणि शर्वरी मस्त डान्स करत असते, त्याचबरोबर जयही करतो. आणि प्रेक्षकांनो इथे आपल्याला जय आणि शर्वरीमधला छानसा असा रोमॅन्टिक डान्स देखील बघायला मिळतो. आता तरी असं वाटते की जयचं प्रेम झालेलं आहे, पण ते त्याला कळत नाही आहे किंवा त्याला ते समजायचंही नाही असं तरी त्याच्यावरनं दिसतं आहेत. पण प्रेक्षकांनो पुढे तर आपण बघणारच आहोत की काय काय मजेशीर किस्से आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. दुसरीकडे आता आलेला असतो आणि त्याने शर्वरीसाठी स्थळ आणलेलं असतं. प्रेक्षकांनो आता बघूया शर्वरीचं आता काय होणार आहे तेच जाणे. पण इकडे जय आणि शर्वरीने एवढा सुंदर डान्स केला, त्याचं कौतुक करण्यासाठी मिस्टर चौधरी जयकडे येतात आणि म्हणतात की तुझ्यातला हा गुण आम्हाला माहीतच नव्हता रे. आणि आता तो मिस्टर चौधरी सुद्धा म्हणतो की छान जोडी आहे तुमची, मेड फॉर ईच अदर. आणि परत तो अनाउन्समेंट म्हणतो की आज हा जो फंक्शन आहे त्याच्यामध्ये अजून एक जोडी आहे, तीच तर मिस्टर अँड मिसेस चौधरी यांची वेडिंग ॲनिव्हर्सरी. आणि तो म्हणतो की आता इथे होणार आहेत एक कपल्स गेम. पण आता जयला तर काही इंटरेस्ट नसतो, त्यामुळे तो शर्वरीला म्हणतो की चल. तेवढ्यात अल्पना आता काही सोडत नाही आणि म्हणते की अरे 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 तुम्हाला पण आता ह्या गेममध्ये यावंच लागणार आहेत. आणि अल्पना आता त्यांना चॅलेंज तर देत असते आणि म्हणते की बघूयात ना आता कुठलं कपल जिंकता येत ते. आणि आता अल्पना शर्वरीचा हात पकडते आणि शर्वरी जयचा. आता दोघेही गेम खेळायला जातात. पण इकडे आता जे स्थळ आलेलं आहे त्या स्थळाबद्दल जरा ऐकूयात. आणि तो म्हणतो की सॉरी हा माफ करा, मी तुम्हाला विचारण्याआधीच शर्वरीबद्दल सगळी माहिती त्यांना सांगितली आहे. आणि आता पमा म्हणते की अहो पण तेवढ्यात तो म्हणतो की अहो सकाळपासून त्यांनी मला 2दा फोन केला आणि विचारलं की मुलगी बघायचा कार्यक्रम कधी करूयात. आणि आता इकडे गेम स्टार्ट झालेला आहे आणि तो सांगतो की प्रत्येक कपलला हे पेपर्सवर उभे राहता येईल आणि विसल वाजली की पेपर फोल्ड होईल. आणि म्हणतो की दॅट सिम्पल सो कम ऑन. आणि आता शर्वरी तर तयार असते, पण आता जय नसतो. पण अल्पनाला माहिती असतं की पण मग आता त्याला कसं खाली खेचायचं हे ती बघत असते आणि म्हणते की जय हा कॉलेजमध्ये कधीच हरला नाही. आणि ती म्हणते की मला नाही वाटत आता आमच्याबरोबर तू जिंकशील. आणि आता शर्वरी चढते आणि म्हणते की शायनर बाकी सगळं सोड, मला हरायला आवडत नाही. आणि त्याला सांगते की MDची रोज क्वीन आहेत मी, बाकी सगळं बाजूला ठेवा, आता आपल्याला जिंकायचं आहे. आणि शर्वरी म्हणते ती बघ ना मी तुझ्याबरोबर आहेत म्हणून. ती म्हणते की आपण हरणारच आहोत. आणि जय तिला सांगतो की मला 0 इंटरेस्ट आहेत या सगळ्यामध्ये. शर्वरी त्याला म्हणते की बाबा तू काहीच करू नको, फक्त इथे उभा राहा माझ्यासोबत. आणि हा जय म्हणतो की मला अजिबात उभे राहायचं नाहीये, इथे आजूबाजूला खूप बायका आहेत. शर्वरी म्हणते की तू अजिबात तिकडे बघू नको, माझ्याकडे फोकस कर फोकस. आणि जय सुद्धा तिचा ऐकतो आणि शर्वरी त्याला म्हणते की काढ ना शूज प्लीज प्लीज प्लीज. पहिले विसल वाजते तर कागद फोल्ड होतो आणि हे दोघं परत एकमेकांच्या जवळ येतात. दुसऱ्या विसलला पण तेच कागद फोल्ड होतो आणि परत कपल एकमेकांच्या जवळ जातात. आणि जय आणि शर्वरी एकमेकांमध्ये मग्न होऊन जातात. तेवढ्यात विसल वाजते, पण इकडे अल्पना मात्र जलस फील करते हे स्पष्ट दिसत आहेत. आणि विसल वाजल्यामुळे परत कागद फोल्ड होतो आणि दोघे एकमेकांच्या आणखीन जवळ येतात. असं करून करून कागद एवढा फोल्ड होतो आणि शेवटी मात्र आता सगळेजण एक एक करून आऊट होतात. आणि आता शर्वरी त्याला सांगते की तू काल कसं मला अलगद उचललं तसं आत्ता उचल, म्हणजे आपण जिंकू. आणि प्रेक्षकांनो तसंच झालं. अल्पना आणि तिचा नवरा हे दोघे आऊट होतात आणि विनर ह्या गेमचे जय आणि शर्वरी असतात. अशा प्रकारे विनर झाल्यानंतर आता पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो जय आणि शर्वरीमध्ये त्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडवरनं भांडण होतं. आता जयला माहीत आहे की हे ते अल्पनानेच केले, पण त्याचा संताप आणि त्यामुळे शर्वरी आता तिथनं निघून जाते आणि गुंड तिला रस्त्यात अडवतात. प्रेक्षकांनो